आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. तालुका पोलिसांनी वाहन चोरांना केले जेरबंद. गुन्हे उघडकीस. लाखोंच्या 7 मोटरसायकली जप्त. येथील पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 2 संशयितांकडून वेगवेगळ्या 7 मोटरसायकल हस्तगत केल्यात. जप्त करण्यात आलेल्या ऐवजाची किंमत जवळपास 2,40,000 रुपये आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी भूपेंद्र संजय पाटील राहणार जापी तालुका धुळे यांनी त्यांच्या मालकीची हुंडा कंपनीची शाईन मोटरसायकल MH18 CD 3183 जापीगाव शिवारातील निमखेडी रस्त्यावरील शेताजवळ गट क्रमांक 206-2D जवळ कुलूप बंद केली आणि हीच चोरांनी लांबविली. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरी यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाणे यांचे मार्गदर्शन व सूचनेवरून पोलीस निरीक्षक आपल्या अधिपत्याखालील यंत्रणा तपास कामाला झुंपली होती. या तपास पथकाने सईम नेहाल अहमद अन्सारी वय 24 वर्ष राहणार दिलदार नगर धुळे व जुनेद शाह फिरोज शाह फकीर वय 19 वर्ष राहणार एकता सर्कल भोला बाजार 80 फुटी रोड धुळे यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून चोरी केलेली 40,000 रुपये किमतीची शाईन मोटरसायकल क्रमांक MH18 CD 3183 जप्त केली. पोलिसांनी जप्त केलेल्या या सर्व 7 मोटरसायकलची किंमत 2,40,000 रुपये आहे. यात मोहाडी नगर आणि अंमळनेर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड, हर्षल धनगर, चेतन कंखरे, कुणाल पानपाटील, संदीप शिंदे, विशाल पाटील, रवींद्र सोनवणे, राहुल देवरे व निलेश पाटील यांनी केली. PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने 7 मोटरसायकल चोरीचे गुन्हे ओपन केलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात अगोदर जापी येथील एक मोटरसायकल दिवसा 8 ते 10 वाजेच्या सुमारास चोरीला गेलेली होती, शाईन कंपनीची मोटरसायकल. याच्यामध्ये अतिशय चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता. विशेष म्हणजे CCTV फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं. त्याच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अतिशय चांगली कामगिरी बजावत आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केलेल्या तपासात जवळपास 7 मोटरसायकली त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 3 गुन्हे ओपन झालेले आहेत. एक धुळे तालुक्याचा आहे. तालुक्यातील गावात 3 लाख रुपये भूमिगत गटार कामाचे उद्घाटन. धुळे तालुक्यातील शिरधाणे पुरळनेर येथे भूमिगत गटारीचे उद्घाटन भाजपा नेते श्री शंकरराव खलाणे यांच्या हस्ते झाले. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर शिरधाणे पुरळनेर येथील पंचायत समिती सदस्य अर्जुन नाना गायकवाड यांच्या स्थानिक निधीतून 3 लाख रुपये मंजूर निधीतून सदर काम होणार असून श्री खलाणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळवे, नितीन भदाणे, भगवान पाटील, खेमराज महाले, सतीश पाटील, मच्छिंद्र शेलार, रमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कालू पाटील, सनी पगारे, अमरदीप देशमुख, श्रावण पाटील, कपिल महाले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी अर्जुन गायकवाड यांचे आभार मानले. गावामध्ये धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार आदरणीय रामदादा भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या जिल्हा परिषद गटाच्या माजी जिल्हा सदस्य सो मनीषा खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्हा पंचायत समिती गणाचे उत्साही, कर्तबगार आणि सगळ्यांना मिळून मिसळून काम करणारे आमचे सन्मित्र अर्जुन भाऊ गायकवाड पंचायत समिती सदस्य यांच्या पंचायत समितीच्या निधीतून 3 लाख रुपये किमतीचं आज भूमिगत गटारीचं काम या शिरधाणे पुरळनेर या गावामध्ये होत आहे. आम्हाला नरडाणा पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे सराईत मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 13 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत अंदाजे 8,60,000 रुपये इतकी आहे. दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 1 ते 3 वाजेच्या दरम्यान नरडाणा येथून MH18 CD 8675 क्रमांकाची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 141/2025 कलम 303(2) प्रमाणे नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तुषार अमृत खैरनार वय 25 राहणार वाघाडी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यास ताब्यात घेतलंय। सखोल चौकशीत त्याने होंडा शाईनसह विविध कंपनीच्या तब्बल 13 मोटरसायकली चोरी केल्याचं उघड झालं। आरोपीचा साथीदार दीपक कैलास बागुल राहणार सुरत हा फरार असून या दोघांनी मिळून धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। आरोपी तुषार खैरनार यास अटक करण्यात आली असून फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे। या कारवाईत नरडाणा पोलीस स्टेशनचे प्रभारी निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले, विजय आहेर, पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील, चंद्रकांत साळुंखे, विक्रांत देसले, नारायण गवळी, पोलीस नाईक भुरा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विजय माळी, विनोद कोळी, सुरेश साळवे, अर्पण मोरे, प्रशांत पाटील, सचिन बागुल यांचा विशेष सहभाग होता। पुढील तपास पोलीस नाईक भुरा पाटील करीत आहे। सेंट्रल बँकेच्या शाखेत ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची मागणी। धुळे तालुक्यातील बोरीस येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत खातेदारांना अतोनात अडचणी निर्माण होत असून वरिष्ठांना याबाबतीत निवेदन देऊनही येथील कर्मचारी वर्गाची भाषा बदलत नाहीत। खातेधारक हतबल झाले असून नाईलाजास्तव लोकप्रतिनिधी यांचा एक आशेचा किरण म्हणून दिनांक 16 ऑगस्ट रोजी धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांना निवेदन देण्यात आले आहे, परंतु तरीही काहीच फरक पडलेला नसून आता खातेदार जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार आहेत। सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, शाखा व्यवस्थापक व इतर अधिकारी वर्ग हिंदी व इंग्रजी भाषेत संवाद करतात, तरी ग्रामीण भागातील 8 ते 10 गावं या बँकेशी जोडलेले आहेत। शेतकरी वर्गाला यांची भाषा समजेना व बँकेत येणारे खातेधारक महिला वर्ग लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री किसान योजना, पीक विमा, ठिबक अनुदान व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी चालू केलेल्या विविध योजनांचे पैसे बँकेत जमा होतात। ते काढण्यासाठी खातेदार बँकेत जात असतात। तेथील व्यवस्थापक व कर्मचारी वर्ग यांच्याशी भाषा संवाद व्यवस्थित होत नसल्याने खातेधारकांची तारांबळ उडते व त्यांचे काम होत नाहीत। कधी खाते बंद, कधी केवायसी खाते होल्ड आणि कधी नवीन खाते देखील उघडत नाहीत। सतत उडवाउडवीची उत्तरं देतात। आपणास पुनर्विनंती की हा विषय खूप गंभीर असून याची दखल घेऊन व्यवस्थापक व इतर अधिकारी वर्गाची बदली तात्काळ करावी। हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नसून धुळे ग्रामीण जनतेतील 8 ते 10 गावांचा प्रश्न आहे। यात बोरीस, लामकानी, रामी, बेहेड, निकुंभे, वडणे, बोरसुले, सैताळे, नवे कोठारे, चिंचवार, बुरझड या गावांचा व्यवहार या बँकेशी जोडला गेला आहे। बोरीस गावाचे सरपंच कांतीलाल देवरे, उपसरपंच नारायणसिंग गिरासे यांनी अनेकदा सूचना देऊन देखील या व्यवस्थापक कर्मचारी वर्गाची भाषा बदल नसून मुद्दाम इंग्रजीत संभाषण करतात। खाते फक्त यांच्या तोंडाकडे बघत सांगतात की अहो साहेब मन खातं दखाओ, तरी ते मुद्दाम व्हय व्हाट असे संबोधतात। निवेदनावर 20 ते 30 ग्रामस्थांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन सह्या केल्या आहेत। यात सरपंच कांतीलाल देवरे, रवींद्र अर्जुन देसले, जयेश प्रकाश जाधव, विजय राजाराम देवरे, अण्णा केशव कोळपे, तुकाराम गंगाराम भदाणे, सागर सुभाष पाटील, मनोज लोटन देवरे, मधुकर मोटे, साई मनोज देवरे, दीपक सुभाष महाले, शांताराम गंगाराम पाटील, जितेंद्र शिवाजी देवरे, कुणाल बोरसे, सुरेश हरचंद मोरे, तापीराम बापू गोयर आदींनी ग्रामस्थांनी या सह्या केल्या। आदरणीय आमदार साहेब, मी बोरीस, रामबोरीस तालुका, जिल्हा धुळे येथील एक ग्रामस्थ बोलतोय आणि आपल्याला एक नम्र प्रार्थना आहे संपूर्ण गावाच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, की या बोरीस गावाची सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी शाखा आहे त्या ठिकाणी जे शाखा व्यवस्थापक, उपशाखा व्यवस्थापक आणि त्यांचे जे काही मॅडम आहे या ठिकाणी त्या बोलतात, परंतु हिंदी आणि इंग्रजी त्यांचं माध्यम असल्यामुळे बोरीस गावातील काही जे खातेधारक आहेत त्यांना त्यांची भाषा अवगत होत नाही आणि त्याच्यातून विनाकारण वाद निर्माण होतात आणि दोघांनाही ते टेन्शन होतं। त्यामुळे आपण एक अतिशय धडाडीचे असे आमदार आहेत आमच्या ग्रामीणचे, त्यामुळे आम्हाला एक नम्र प्रार्थना आहे की या समस्येचं आपण निराकरण करावं आणि नवीन असे जाणकार, चांगले भाषा बोलणारे, मराठी बोलणारे शाखा व्यवस्थापक या बोरीस गावाला नेमून द्यावे अशी नम्र विनंती। बस।